कलिंगडाबरोबर जर तुम्ही काही ठराविक पदार्थ खाल्लेत तर कलिंगड खाऊन तुमचं पोट जरा जास्ती वेळ भरलेलं राहणार आहे आणि कलिंगडाचा जो हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होणार आहे। प्रोटीन्स आणि फॅट्स युक्त पदार्थ ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे असे जर तुम्ही कलिंगडाच्या बरोबरीने खाऊ शकलात तर तुम्हाला नक्की फायदा होईल। यासाठी तुम्ही कलिंगडाबरोबर थोडेसे नट्स खाऊ शकता, पनीर आहे किंवा टोफू आहे किंवा चीज आहे, तर हे सुद्धा पदार्थ सगळे प्रथिनयुक्त आणि फॅट युक्त आहेत। एका वेळेला साधारण तुम्ही एक अर्धी ते पाऊण वाटी कलिंगड खावं असं मी सांगते आणि मग ह्या बरोबरीने एक पनीर किंवा टोफूचे 4-5 तुकडे किंवा जर चीज खायचं असेल तर चीजचा 1 क्यूब एका वेळेला, त्यापेक्षा जास्ती नको, पण हे तुम्ही जर का खाऊ शकलात तर निश्चितच पोटही भरलेलं राहील तुमचं आणि ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कलिंगडाचा थोडासा कमी होईल आणि रक्तातली साखर फार वेगाने वाढणार नाही।